दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना ऊत. नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. पाहूया सविस्तर बातमी. माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून संबंधित प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री यांसारखे प्रकार काही ठिकाणी खुलेआम सुरू असल्याचा दावा दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावातील स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर करीत आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा सवालही सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यापासून ते सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण असल्याचे चित्र होते. मात्र सध्या अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा डोकेवर काढल्याचे चित्र असून पोलिसांचे त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागात मटका व जुगाराचे अड्डे सुरू असून काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे प्रकार सुरू असतात. तसेच गावोगावी अवैधरित्या दारू विक्री सर्रास सुरू असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे दहिवडी पोलीस दारू माफियांसमोर हतबल झाले आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. परिणामी तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली असून अनेक कुटुंबाचे सामाजिक व आर्थिक नुकसान होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पोलिसांकडूनच अभय मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या चर्चेमुळे पोलिसांच्या निष्पक्ष कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या मते पोलिसांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता गोपनीय माहिती संकलित करून अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालण्याची आवश्यकता आहे. मोठ्या माशांना सोडून किरकोळ कारवायांचा दिखावा करण्यात काहीही अर्थ नसल्याचंही नागरिकांचं मत आहे. अवैध धंदे चालवणाऱ्यांची आर्थिक साखळी, त्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि त्यामागील सूत्रधार यांचाही शोध घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या वाढत्या अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करणार का, की हप्तेखोरीच्या कथित दलालीमुळे अवैध धंद्यांना अभय मिळत राहणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दहिवडी पोलीस ठाण्याच्या कारभाराचे परीक्षण करून अवैध धंद्यांवर निर्णायक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.